नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी एरोली येथे बौद्ध बांधवांच्या वतीने शांततापूर्ण निदर्शने। महाबोधी महाविहार संरक्षणार्थ एरोली येथे शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली। महाबोधी बौद्धगया विहार मुक्त होण्याबाबत व बुद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करण्यासाठी व बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 च्या व्यवस्थापन ॲक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहार संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावं, अशा विविध मागण्यांसाठी शांती मार्च निघाला होता। या शांती मार्चमध्ये भंते महिला, पुरुष, बालक यांची विशेष उपस्थिती होती। या शांततापूर्ण निदर्शनास भारतीय बौद्ध महासभा शाखा एरोली विभाग, बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक 54 अंतर्गत शाखा, जेतवन सामाजिक संस्था एरोली नगर, वंचित बहुजन आघाडी एरोली नगर, एरोली नगरातील सर्व सामाजिक राजकीय संस्था व मंडळ यांचा सहभाग होता। यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक, मुंबई। एरोलीमध्ये आयुर्वेदिक जेवढं सर्व सामाजिक धार्मिक राजकीय संघटना आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून तसेच भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक 54 आणि त्यानंतर सर्व शाखा, त्यानंतर जेतवन सामाजिक संस्था, वंचित बहुजन आघाडी आणि इतर सर्व राजकीय पक्षांच्या माध्यमातून आज 1949 म्हणजे भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वीचा जो बुद्धगयेतील महाबोधी बुद्ध विहार ॲक्ट जो आहे तो रद्द करण्यासाठी आणि तिथे जे अतिक्रमण आहे ते हटविण्यासाठी आणि तो पूर्ण बुद्ध विहार महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात, बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात मिळावं यासाठी आज ऐरोलीमध्ये निदर्शनं करण्यात आले। खूप चांगल्या प्रकारे ऐरोलीतील रहिवाशांनी आणि सर्व बौद्ध बांधवांनी चांगलं सहकार्य केलं आणि खूप चांगल्या प्रकारची उपस्थिती इथे होती आणि अशा प्रकारचा त्यासाठी आज आणि आम्ही सोमवारी या सर्वांच्या जेवढे उपस्थित होते सर्व ऐरोलीवासींच्या एक निवेदन करतोय तयार केलेलं आहे आणि सर्वांच्या सह्या घेऊन ते निवेदन मंगळवारी ठाणे कलेक्टर इथे आम्ही ते सुपूर्द करणार, कलेक्टर ऑफिस इथे सुपूर्द करणार आहोत। त्यासाठी असं हे निदर्शन आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं आणि तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे त्याला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। नगरामध्ये भारतीय बौद्ध महासभा ऐरोली विभाग, त्याच्यानंतर बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक 54 व त्यांच्या अंतर्गत सर्व शाखा, जेतवन सामाजिक संस्था व वंचित बहुजन आघाडी ऐरोली नगर या आणि सर्व सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संस्था यांना एकत्र घेऊन जे हक्काचं आपण ज्या पद्धतीने म्हणतो की फंडामेंटल राईट, आमचा मूलभूत अधिकार आहे की भगवान बुद्धांचं जिथं ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी शांततापूर्ण निदर्शने करण्यासाठी या ठिकाणी जमलो होतो। भरपूर लोकांनी या ठिकाणी प्रतिसाद दिला, मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित होते आणि एक ठाणे जिल्हाधिकारी यांना आम्ही एक निवेदन देणार आहोत। त्याच्यासाठी आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवली, जे संपूर्ण स्वाक्षरी केलेले पेपर्स आणि ते निवेदनासहित आम्ही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत आणि आमचे जे फंडामेंटल राईट आहेत की आमच्या धर्माचं विहार हे आमच्या धर्मालाच मिळावं हे आमचं मागणी आम्ही रास्त समजतो आणि ते विहार आम्हाला मिळावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करीत आहोत आणि या ठिकाणी येऊन आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपलं धन्यवाद।